आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधील सिंपल लिफ्टिंग मशीन या चॅप्टर मधील वेस्टर्न डिफरन्शियल पुली याचा वेलोसिटी रेशो व्हीआर हा फॉर्म्युला कसा येतो ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम ही डायग्राम समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. हा एक अप्पर ब्लॉक आहे आणि हा एक लोअर ब्लॉक आहे. अप्पर ब्लॉक मध्ये काय आहे, तर हा जो काय दिलेला आहे तो बिगर पुल आहे. त्याचा डायमीटर किती असणार आहे, कॅपिटल डी. हा जो काय दिलेला आहे तो काय असणार आहे, स्मॉलर पुली. त्याचा डायमीटर किती असणार आहे, स्मॉल डी. हे दोन्ही सुद्धा काय केलेले आहेत, एका ऍक्सेल वरती काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत. त्यामुळे काय होणार, हा जर का क्लॉकवाईज मध्ये फिरला तर हा सुद्धा क्लॉकवाईज मध्ये फिरणार आहे. हा बिगर पुली जर काय अँटी क्लॉकवाईज मध्ये फिरला तर स्मॉलर पुली सुद्धा अँटी क्लॉकवाईज मध्ये फिरणार आहे. आणि हे काय केलेले आहे, इकडं फिक्स केलेले आहेत. सिमिलरली बघा, लोअर ब्लॉक मध्ये काय केलेलं आहे, एक सिंगल पुली वापरलेलं आहे आणि त्याला लोड डब्ल्यू एवढा काय केलेला आहे, लोड अटॅच केलेला आहे. आणि ही जी काही लोअर ब्लॉक आहे तो कसा आहे, मुव्हेबल आहे, म्हणजे तो असा मूव्ह होणार आहे. नेक्स्ट बघा, ही जी काय एनलेस चेन आहे ती कशावरती आहे, ह्या बिगर पुलीवरती सुद्धा पास होते. सिमिलरली स्मॉलर पुलीवरती सुद्धा पास होते. आणि सिमिलरली हा जो काय सिंगल पुली आहे त्याच्यावरती सुद्धा काय होते, पास होते. म्हणजेच एनलेस चेन कशा कशातून पास होते, बिगर पुली, स्मॉलर पुली आणि हा जो काय सिंगल पुली आहे या सर्वांमधून काय होते, पास होते. तर आपल्याला काय करायचं आहे, वेलोसिटी रेशो व्हीआर फाइंड आउट करायचा आहे. वेलोसिटी रेशो व्हीआर म्हणजेच काय असतं, डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट डिवाइडेड बाय डिस्टन्स मूव्ह बाय लोड. मग आता डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट किती आहे बघूया. इथं आपण एफर्ट पी लावणार आहे. एफर्ट पी आपण कशावरती लावणार आहे, बिगर पुलीवरती लावणार आहे. ह्या बिगर पुलीचं 1 रिव्हॉल्युशन कम्प्लीट झाल्यानंतर तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. मग ते किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, तर बिगर पुलीचा डायमीटर किती आहे, डी एवढा बिगर पुलीचा डायमीटर आहे. त्याचं 1 रिव्हॉल्युशन कम्प्लीट झाल्यानंतर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, तर त्याच्या सरकम्फरन्स एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतं. सरकम्फरन्स कसा काढतो, पाय डी. म्हणजेच काय होणार आहे, डिस्टन्स मूव्ह बाय द एफर्ट किती असणार आहे, पाय डी. जो काय बिगर पुल आहे त्याच्या सरकम्फरन्स एवढं तो काय करणार आहे, त्याचं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. म्हणजेच डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट किती आला, पाय डी आला. नेक्स्ट बघा, डिस्टन्स मूव्ह बाय लोड. आता हा लोड किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, ज्यावेळी बिगर पुलीचं 1 रिव्हॉल्युशन कम्प्लीट होईल त्यावेळी काय होणार आहे, स्मॉलर पुली सुद्धा त्याचं 1 रिव्हॉल्युशन कम्प्लीट करणार. कारण का, दोन्ही सुद्धा काय आहेत, एका ऍक्सेल वरती माउंट आहेत. त्यामुळे हा जसा फिरेल तसाच हा सुद्धा फिरणार आहे. मग आता बघा, ज्यावेळी एफर्ट फी लावलं त्यावेळी काय होणार आहे, स्मॉलर पुली सुद्धा त्याचं 1 रिव्हॉल्युशन कम्प्लीट करणार. मग आता यामध्ये काय होतंय बघा, इथून एफर्ट लावला हे असं होणार. या स्मॉलर पुलीवरती काय इफेक्ट पडतोय, तर जी काही चेन आहे ती सैल होते, म्हणजेच काय अनवाउंड होते. म्हणजेच काय, लेंथ ऑफ चेन अनवाउंड फ्रॉम स्मॉलर पुली. स्मॉलर पुली काय करते, अनवाउंड करते आणि पुन्हा काय होते बघा, या बिगर पुलीवरती काय होते, वाउंड होते. म्हणजेच काय, लेंथ ऑफ द चेन वाउंड ओव्हर द बिगर पुली. मग बिगर पुलीचा डायमीटर कॅपिटल डी आहे. त्याचं 1 रिव्हॉल्युशन कम्प्लीट झाल्यानंतर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, पाय डी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. कसं आहे ते, वाउंड म्हणजे याच्यावरती गुंडळी जाणार आहे बिगर वरती, आणि स्मॉलर वरती काय होते, अनवाउंड म्हणजे सैल पडणार आहे. मग बघा, बिगर वरती काय होणार, वाउंड होणार, आणि जी काही स्मॉलर आहे त्यावरती अनवाउंड होणार. मग एकावरती गुंडळी जाते, एकातून सैल पडते. मग या दोघांचा डिफरन्स म्हणजेच काय असणार आहे, नेट वाइंडिंग असणार आहे. मग तो आपण कसं करणार, पाय डी मायनस पाय डी. पाय कॅपिटल डी मायनस पाय स्मॉल डी. अशा प्रकारे काय करणार, नेट वाइंडिंग करणार. परंतु इथं काय केलेलं आहे, पुली वापरलेली आहे. इथं पुली वापरले आणि त्याला अटॅच काय लोड आहे, म्हणून काय होतंय, दोन्ही साईडला इकडे टेन्शन क्रिएट होणार. म्हणजेच इकडे W/2 एवढा लोड जाणार आणि इकडे W/2 एवढा लोड जाणार. म्हणजेच जे काय आपलं वेट लिफ्ट होणार आहे ते काय, जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय त्याच्या काय होणार आहे, हाफ होणार आहे. म्हणजेच काय, आपलं टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालं, पाय कॅपिटल डी मायनस पाय स्मॉल डी एवढं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल झालं. परंतु तिथं पुली वापरल्यामुळे काय होणार, त्याचा हाफच डिस्टन्स ट्रॅव्हल होणार. म्हणजेच काय, डिस्टन्स मूव्ह बाय द लोड किती असणार आहे, जे काही नेट वाइंडिंग होतं पाय डी मायनस पाय डी त्याचे हाफ काय असणार आहे, डिस्टन्स मूव्ह बाय द लोड असणार आहे. म्हणजे जिथं व्हॅल्यू काय होणार बघा, एफर्ट व्हील किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, त्याच्या सरकम्फरन्स एवढं म्हणजेच पाय डी, आणि लोड किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, ह्याच्यावरती वाउंड होतंय आणि ह्याच्यावरती काय होतंय, अनवाउंड होतंय. मग या दोघांचा डिफरन्स म्हणजेच काय, ह्याचा सरकम्फरन्स मायनस ह्याचा सरकम्फरन्स. पाय कॅपिटल डी मायनस पाय स्मॉल डी हे काय झालं, याचं नेट वाइंडिंग झालं. परंतु इथं पुली वापरल्यामुळे काय होणार आहे,
जे काय नेट वाइंडिंग होते त्याचे हाफ डिस्टन्स हे काय करणार, ट्रॅव्हल करणार. म्हणजेच 1/2 पाय कॅपिटल डी मायनस पाय स्मॉल डी, म्हणजेच पाय कॅपिटल डी मायनस पाय स्मॉल डी डिवायडेड बाय 2 हे काय असणार आहे, डिस्टन्स मूव्ह बाय लोड. आता बघा हा इकडे काय डिवाइड वरती पाठवल्यानंतर काय जाणार, न्यूमरेटरला जाणार. म्हणजेच 2 पाय कॅपिटल डी डिवायडेड बाय पाय डी मायनस पाय डी, पाय कॅपिटल डी मायनस पाय स्मॉल डी. यातून काय करूया आपण, पाय कॉमन काढूया. म्हणजेच काय 2 पाय कॅपिटल डी डिवायडेड बाय, यातून पाय कॉमन काढल्यानंतर आत काय राहिलं, कॅपिटल डी मायनस स्मॉल डी. ह्या पायला हे पाय गेट कॅन्सल, म्हणजेच राहिलं काय, ट्वाइस कॅपिटल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी मायनस स्मॉल डी. हा काय झाला वेलॉसिटी रेशो व्ही आर. इथं बघा वेलॉसिटी रेशो व्ही आर इज इक्वल टू ट्वाइस डी डिवायडेड बाय कॅपिटल डी मायनस स्मॉल डी. जर का रेडियस आपल्याला व्हॅल्यू दिली असेल न्यूमेरिकल मध्ये, तर काय करायचं, डायमीटरच्या ऐवजी कॅपिटल आर आणि स्मॉल आर वापरायचं. याच्या व्यतिरिक्त जर का गिअर दिले असतील तर गिअरवरती काय असतात, तीत असतात किंवा कॉक्स म्हणतो आपण त्याला. तो कशाने डिनोट करायचा, जर का बिगर असेल तर त्याला T1 म्हणायचं आणि स्मॉलर असेल तर त्याला T2 म्हणायचं. हे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्यांच्या आधारे आपण काय करणार आहे, यातीलच न्यूमेरिकल नंबर 1 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सेम या टाईपचाच प्रकार कुठं पाहिलेला आपण, डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हील. यामध्ये पण सुद्धा कसं होतं, असं होतं, इकडे आपण एफर्ट पी लावलेला आणि इथं पुले असून याच्या इथं खाली काय होता, लोड डब्ल्यू होता. आणि हा इकडून आणि हा इकडून, ह्याच्यावरती काय होतं, वाउंड होत होतं, इथं अनवाउंड होत होतं. या दोघांचा डिफरन्स किती आलता, याला आपण D1 म्हटलेलं, याला आपण D2 म्हटलेलं. म्हणजेच काय, पाय D1 मायनस पाय D2 हे टोटल वाइंडिंग झालं. परंतु इथं पुली वापरल्यामुळे काय होतं, इकडं हाफ जातो आणि इकडं हाफ जातो. त्यामुळे फायनल जो काय डिस्टन्स मूव्ह बाय लोड आहे तो कसा असणार आहे, हाफ असणार. म्हणजे जिथं आपलं आन्सर कसं आलतं, पाय D1 मायनस पाय D2 हे काय झालं आपलं नेट वाइंडिंग झालं. आणि ह्याच्याच काय केलं आपण, हाफ केलं. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट किती असणार आहे, पाय डी एवढा असणार आहे डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड किती होता, हा पाय D1 मायनस पाय D2 डिवायडेड बाय 2. हा 2 वरती जाणार, म्हणजे ट्वाइस पाय डी. यातून पाय कॉमन काढणार, आत काय राहणार, D1 मायनस D2. पाय पाय गेट कॅन्सल. फायनल आन्सर किती आलं, ट्वाइस डी डिवायडेड बाय D1 मायनस D2. म्हणजे सेम फॉर्म्युला आहे बघा, ट्वाइस डी D1 मायनस D2 ट्वाइस डी कॅपिटल डी मायनस डी. इथं आपण याला काय म्हटलेलं, D1 म्हटलेला D2 म्हटलेलं. इथं काय म्हणतोय आपण, मोठ्याला कॅपिटल डी आणि छोट्याला स्मॉल डी. एकदा का आपल्याला डायग्राम जर का व्यवस्थित समजली तर हे फॉर्म्युले पाठांतर करण्याची काही एक गरज नाही. अशा ट्रिकने आपण काय करू शकतो, इझिली लक्षात ठेवू शकतो. तर आता यावरील न्यूमेरिकल नंबर 1 पाहण्याचा प्रयत्न करूया. तर वेस्टर्न डिफरन्शियल पुली यातील न्यूमेरिकल नंबर 1 पाहण्याचा प्रयत्न करूया. वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक हॅज 16 and 15 कॉक्स. म्हणजेच T1 आणि T2 आपल्याला दिलेला आहे. जो काय मोठा आहे तो काय असणार आहे, T1, आणि जो छोटा असणार आहे तो काय असणार आहे, T2 असणार आहे. किती दिलेला आहे, 16 and 15. इथं आपल्याला आन्सर साठी कमी जागा असल्यामुळे काय करतोय, गिव्हन डाटा न्यूमेरिकल मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच काय झालं, T1 16, T2 किती झाला 15. अँड एफर्ट ऑफ, एफर्ट म्हणजे कॅपिटल पी किती दिलेलं आहे, 600 न्यूटन. लिफ्ट लोड ऑफ 15 किलो न्यूटन. लोड म्हणजेच काय असणार आहे, कॅपिटल डब्ल्यू 15 किलो न्यूटन. फाइंड वेलॉसिटी रेशो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अँड इफिशियन्सी. म्हणजेच काय आहे, तर 15 किलो न्यूटन एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी एफर्ट किती लागते आपल्याला, 600 न्यूटन लागते असं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे काय केलंय त्यांनी, पुली ब्लॉक दिलेला आहे, त्याचा T1 आणि T2 आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला T1 माहित आहे, T2 माहित आहे, म्हणजे याच्या सहाय्याने, आणि आपल्याला स्पेसिफिक मशीन सुद्धा सांगितलेली वेस्टर्न डिफरन्शियल पुली. मग वेस्टर्न डिफरन्शियल पुलीसाठी वेलॉसिटी रेशो कसा काढतो आपण, ट्वाइस डी डिवायडेड बाय डी मायनस डी. डायमीटर दिलेला आहे, हा फॉर्म्युला वापरू शकत नाही. ट्वाइस आर डिवायडेड बाय आर मायनस आर. इथं सुद्धा रेडियस दिलेला आहे, हा फॉर्म्युला वापरू शकत नाही. आपल्याला काय त्यांनी दिलंय, कॉक्स दिलेत. म्हणजेच 2T1 डिवायडेड बाय T1 मायनस T2 हा फॉर्म्युला वापरू शकतो. देअरफॉर वेलॉसिटी रेशो व्ही आर इज इक्वल टू काय असणार आहे, ट्वाइस T1 डिवायडेड बाय T1 मायनस T2. पुट करूया, ट्वाइस T1 किती दिलेला आहे 16 डिवायडेड बाय T1 किती आहे 16 मायनस T2 15. 16 इंटू 2 32 आणि 16 मायनस 1 1, म्हणजेच 32 डिवायडेड बाय 1 किती येणार 32. वेलॉसिटी रेशो व्ही आर ला युनिट नसतं, युनिटलेस. म्हणजेच वेलॉसिटी रेशो व्ही आर इथं फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट बघा, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. हा झाला पहिला. दुसरं
मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA इज इक्वल टू काय असतो, लोड W डिवायडेड बाय एफर्ट P. लोड W दिलेला आहे का त्यांनी, दिलेला आहे 15 किलो न्यूटन दिलंय आणि इथं एफर्ट P न्यूटन मध्ये. मग दोन्ही युनिट काय करायचे, सेम करायचे. मग काय करूया, किलो न्यूटनचं न्यूटन करूया. कसं करतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं काय होतं, किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट होतं, किंवा इंटू 1000 केलं तरी किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये होतं. मग इंटू 1000 म्हणजेच काय, 1000 मध्ये 3 झिरो असतात, म्हणून दिलेल्या व्हॅल्यूवरती काय करायचं, डायरेक्ट 3 झिरो द्यायचे, 1 2 3. हा झाला किलो न्यूटनचा न्यूटन. डिवाइड बाय एफर्ट P किती, 600 इज इक्वल 15,000 डिवाइडेड बाय 600. किती आन्सर आलं, 25. काय मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, याला सुद्धा युनिट नसतं. नेक्स्ट बघा, थर्ड केस काय विचारले आपल्याला, इफिशियन्सी. इफिशियन्सी फॉर्म्युला काय असतो, आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट इंटू 100. आउटपुट इनपुट दिलेलं नाही. नेक्स्ट फॉर्म्युला कोणता असतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA डिवाइडेड बाय व्हेलोसिटी रेशो VR इंटू 100. हे A to Z फॉर्म्युला, सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला या नावच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. व्हॅल्यू पुट करूया. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज फाइंड आउट केलं की ते येतो 25 डिवाइडेड बाय व्हेलोसिटी रेशो VR 32 इंटू 100. Therefore efficiency is equal, कॅल्क्युलेट करूया, 25 डिवाइडेड बाय 32 0.78125 आलं इंटू 100. किती आन्सर आलं, 78.125. कसं असणार आहे, पर्सेंटेज मध्ये असणार. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे व्हेलॉसिटी रेशो VR, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA, इफिशियन्सी या गोष्टी आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. यात आपल्याला ऍडिशनल क्वेश्चन विचारू शकतात, विच टाइप ऑफ मशीन. तर आपली इफिशियन्सी काय झाली, 50% पेक्षा जास्त आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, रिव्हर्सिबल मशीन. वेस्टर्न डिफरन्शियल पुली याचा व्हेलॉसिटी रेशो VR हा कसा फॉर्म्युला आहे, याबद्दल जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. त्याचप्रमाणे हा न्यूमरिकल नंबर 1 याच्या रिलेटेड जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनलचा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 2 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी. धन्यवाद.